हॅलो. हॅलो. डॉक्टर मॅडम बोलताय का हो? हो 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 बोला. मी शेतातून बोलायला शेतकरी. माझ्याकडे एक खंड्या शेळी आहे त्या. हा. ती खाईना झाली त्या चारा, त्यांचं पोटच भरणा झालंय. मग तुम्ही त्यांना चाराच कमी घालत असाल व म्हणून त्यांचं पोट भरत नाही. तसा विषय नाही हो. आता त्यांना आम्ही सैऱ्या सोडतो की सैऱ्या खायला. पण तुम्ही त्यांना डोंगरावर सोडत असाल किंवा वाळवंटात सोडत असाल, मग त्यांचं पोट कसं भरेल? तसं नाही, खाण्यासाठी चांगला पौष्टिक आहार हा आमच्याकडे. त्यांना घास गवत ते हाय. हा. पण एक खंडी शेळी आहे त्या आपल्याकडे. त्याच्यामुळं काय होतंय तुम्हाला माहित आहे का? त्या खंड्यामध्ये बकरी आहे त्या आपलीच. हा. हा, त्याच्यामुळं शेळ्याचं मन असं आचल बिचल व्हायला लागलंय. मग एक काम करा की शेळ्यांना वेगळं करा आणि बकऱ्यांना वेगळं करा, म्हणजे त्यांचं मन आहे ना चलबिचल होणार नाही. असं कसं वेगळं करता येईल हो? का त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी वेगवेगळी शेड मारून पैसे गुंतवणूक करायचे आहे का? हा, म्हणजे त्यांचं मन चलबिचल होणार नाही ना. तुमचं म्हणणं काय, त्यांचं पोट भरायचं राहिलं साईडला, तुमचं असं म्हणणं झालं की मन चलबिचल होते. शेळ्याकडं बकऱ्यांकडे शेळ्या बघतात, त्याच्यामुळे मन चलबिचल होते असं तुम्ही म्हणताय. मग वेगवेगळे करा ना बकरी आणि शेळ्या. अहो, ती लय खर्च होतोय त्याच्यासाठी. मग त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा की तुमच्याकडे काय वेगळी ट्रीटमेंट नाही का? आमच्याकडे काही वेगळी ट्रीटमेंट नाही बघा. तुम्ही काय करा, त्यांना चांगला पौष्टिक आहार, त्यांना पेंड, बाबळीच्या शेंगा, झाडपाला हिरवागार असा खाऊ घाला, म्हणजे त्यांचं पण असं चलबिचल होणार नाही. अहो, पण काहीतरी वेगळी ट्रीटमेंट असेल की. शेळ्यावर नाही करता आली तर तुम्ही बकऱ्यावर ट्रीटमेंट करा. बकऱ्यावर ट्रीटमेंट, मला काय तुमचा मुद्दाच कळना झालाय नेमका. अहो, मुद्दा काय माहित आहे का? शेळ्या खाताना शेळ्यावाला बकरी त्रास द्यायला लागली ती. म्हणजे तुमचं म्हणणं मला असं वाटायला लागलं, तुमचं ते शेळी म्हणजे तुमची बायको बिको आहे का काय? मन चलबिचल होते, बकरी तिकडे बघते. तर हा प्रकार मी माणसात, बायकात, पोरात, कॉलेजमधल्या बघितलेला आहे. बकऱ्यात शेळ्यात नाही बघितलेला. आता असं वाटतंय का तुम्हाला मी माझ्या बायकोला शिळी म्हणेल का? चपलानं मारेल किती मला तिला शिळी म्हणल्यावर. जाऊ दे, तो तुमचा घरचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही माणसं काय पण बोलू शकते, तर बायकांना शिळी म्हणू शकते, तर काय काय पण म्हणू शकते. तर ते असं तिकडं तुमचा मुद्दा सांगा काय. मग तुम्हाला त्या बकरीवर काय स्पेशल ट्रीटमेंट करता येईल का? बकऱ्यावर काय स्पेशल ट्रीटमेंट नाही बघा आपल्याकडे. तुमच्याकडे काय औषध गोळ्या असतील तेवढं चालू करा त्यांना, आणि चांगलं शेळ्यांना महत्वाचं चांगला चारा खाऊ घाला, म्हणजे त्यांचं शेळ्यांचं मन चलबिचल होणार नाही. मग एक काम करायचं का आपण? हा बोला की. मग ते डायरेक्ट बकरं चिमटून टाकू की. तू उरपट कसं बोलतोस रे? चिमटणं म्हणजे काय? बकऱ्याला कुठं नेऊन चिमटणार आहे? आता कुठं नेऊन चिमटणार म्हणजे? तुम्ही या की आमच्या शेतावर डायरेक्ट. अरे उरपट्या फोदरीच्या, तू माणूसच बोलतोस का? नाही नाही, जनावर बोलताव, शेण खाऊन जगताव म्या. हॅलो. हॅलो. असा का फोन कट करायला लागला हो? फोन का कट करायला लागलो म्हणजे? अहो, तुम्ही एका डॉक्टरला फोन केलेला आहे आणि तुम्ही त्यांना म्हणताय बकऱ्याला चिमटू, इकडे या. चिमटणं काय? तुम्ही बोलताय कसं? तुम्ही एका डॉक्टरशी बोलत आहे, असं कोण फालतू बोलतं का? अहो, आम्ही कस्टमरला फोन केल्यावर त्यांनी ती कट करत नाही. ती तिकडून सांगते ती, हॅलो सर तुम्ही फोन कट करा, आणि तुम्ही डायरेक्ट फोन कशाला कट करायला लागला? मला काय काय जण इथं फालतू गोष्टीसाठी कॉल करतात. ते गोष्टी बोलण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो. आमच्याकडे इतर भरपूर पेशंट आहेत, त्यांना आम्हाला ट्रीटमेंट द्यायला लागते. तुमच्या बरोबर वेळ घालायला आम्हाला वेळ नाहीये. म्हणजे आम्ही फालतू गाव का? फालतू म्हणजे फालतू गोष्टीच बोलायला लागले ना तुम्ही. बकऱ्याला चिमटणं म्हणजे काय? आता हे मूर्खाचंच बोलणं झालं ना तुमचं. म्हणजे कसं झालंय, शेळ्या जनावर राखणारी ही तुम्हाला फालतूक दिसाल, ती आडाणी गवार गावंढळ दिसाल ती होय? अहो सर, माझं बोलायचं तात्पर्य तसा नाहीये, पण तुम्ही बोललाय काय? बकऱ्याला माझ्या चिमटायचे, तुम्ही येताव का इकडे? मग त्यात काय झालं? लॉजिकल आहे ना, सायन्स तुम्ही शिकलाय ना. अहो आम्ही मस्त मरणाचं शिकलोय. हा. पण तुम्ही फोन कुणाला लावलाय, कुठल्या डॉक्टरला लावलाय, ह्याची चौकशी केली का? कुठल्या डॉक्टरला लागलाय फोन?
आम्ही जनावरांचा डॉक्टर नाहीये, आम्ही माणसाचा डॉक्टर आहे. माणसाच्या डॉक्टरला फोन लागलाय हा? हा, मग त्यांना माहित असतं का मग बकरं चिमटणं, बकऱ्यांचं शेळ्यांचं मन चलबिचल होतं त्यासाठी काय करणं. मला काय म्हणायचं आता, ही डॉक्टरला माणसाच्या फोन लागलाय म्हणल्यावर देवालाच फोन लागलाय माझा. हा, जर तुम्हाला काय उपचार करायचे असेल तर सांगा ना, बकऱ्याचं नाही हो आम्ही करत. तुम्हाला चिमटायचंय का? माझ्यावर नको बाबा तसला उपचार. मी तुमच्या पाया पडतो, पण तसलं बोलू नका बघा, तुम्हाला सांगायला लागला. आम्ही बोललेलं चालत नाही आणि तुम्ही एका डॉक्टरशी, एका मोठ्या डॉक्टरशी वाईट वगळं बोललेलं चालतं, कसं पण बोललेलं चालतं आणि आम्ही बोललेलं चालत नाही का? अहो जाऊ द्या, आता घ्या समजून. माणसाचा काय जनावराचा काय एकच आहे. तुम्ही या, तुमचा चार्जेस देतो 5-50 रुपये आणि ती बकरं चिमटून जावा वापस. ओ, तसं काहीतरी फालतू सारखं बोलू नका. मी अजून आतापर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट देऊनच बोलते, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बोला. आणि मी पण तुम्हाला रिस्पेक्ट देऊनच बोलतोय. काय मग हे तुमचं बोलणं झालं का? हे असं बकरं चिमटणं लावा बरं तुम्ही कुठल्या पण एका मनाच्या डॉक्टरला, नाही तर कुठल्या पण डॉक्टरला फोन. तो काय म्हणतो तुम्हाला बघा. अहो डॉक्टर ही देव माणूस असते. उलट डॉक्टर सांगते ती अवघड जागेचं दुःख आम्हाला दाखवा, दाखवून ठेवू नका, मर चाल म्हणती ती, सरळ सांगते ती. अहो साहेब, तुम्ही माझं थोडंसं ऐका. हा, कसं व्हायलंय म्हणजे तुमच्या बरोबर फालतू गोष्टी बोललेला मला वेळ नाही. तर एक पेशंट मरणाचा आलेला आहे, त्याच्या कानाचा एक तुकडा पडलेला आहे, त्याची ट्रीटमेंट चालली आहे आणि तुम्ही मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करायला लागलाय. सर, तुमचा प्रॉब्लेम काय ते मला नक्की सांगशील का? मला वाटतंय तुम्ही प्रोफेशनल डॉक्टर ना हो किंवा मोठे डॉक्टर ना हो, तुम्ही नरसाळा आहे, नरसाळी. बघ, तू लिमिट क्रॉस करतोय बर का. मग ऍक्शन घेणार आहे तुझ्यावरती, कळलं का? मग ही असा एक प्रोफेशनल डॉक्टर, चांगला डॉक्टर कॉल कट करत नसते, समजावून सांगतोय. कॉल कट करलाय तुम्ही काय? एकदम छोट्या डॉक्टरला कॉल केलेला नाहीये, मोठ्या प्रोफेशनल डॉक्टरला कॉल केलेला आहे. हा, प्रोफेशनल नरसाळीला फोन केलाय मी. नरसाळी? तूच नरसाळा असेल. मी तुझ्यावरती केस करीन बर का, जर तू लईच मला फालतू बोलायला लागला तर. आता ह्यात काय फालतू? पहिलं तू नंबर चेक कर, कुठला डॉक्टर आहे, कुठल्या दवाखान्यात तू फोन लावलेला आहे हे चेक कर आणि नंतर तू उरपाट बोल. अहो लॉजिकली तुम्ही समजूनच घेत नाही. ह्यात घाण काय मी असं म्हणजे वेगळं काय बोललो? अरे बाबा, तू म्हणतोस हे बकरं चिमटायचं आहे. तुला चिमटायचंय का? सांग, तुला चिमटायचंय का? काय गरज नाही. ती बकरीचं होते का तेवढं बघा ना, तर उगाच जास्त तत्पप करू नका बाबा. माझ्या डोसक्यात जाऊन सांगायला आता एका बुक्कीत टिंगोळ आणि तुझ्या तिथे येऊन, कळलं का? तू मला जेवढं प्रोफेशनल समजतो ना, तेवढी मी पण मग तुझ्यासारखी तुझ्या बोलण्यावरतीच मी पण येईन, कळलं का? अहो तुम्हाला भाकर खायला अवसर नाही, तुम्ही माझ्या डोसक्यात बुकी घालताय होय. हे बघ, तू परत लिमिट क्रॉस करतोय का? तू आता मी फोन कट करणार आहे, परत मला फोन करायचा नाही. तू तिकडे कुठल्या पण डॉक्टरला कॉल करत्या, कुत्र्याच्या, मांजरीच्या, बेडकाच्या. मला कॉल करू नकोस. काय तुम्हाला कॉल केला म्हणजे असं काय झालं? माणसाच्या डॉक्टरला फोन केला म्हणजे असं काय झालं? तुला मी मग तेच सांगायला लागले की मी माणसाची डॉक्टर आहे, मी जनावरांची डॉक्टर नाहीये. जनावरांचं डॉक्टर वेगळं असतं आणि माणसाचं वेगळं असतं. अहो मला माहित नाही, तुमचा नंबर गुगलवरून भेटलाय, मी गुगलला सर्च केला हो. मग तिथं मग माझ्या नंबरच्या खाली लिहिलंय की मी जनावरांची डॉक्टर आहे. मग मी फक्त डॉक्टर कॉन्टॅक्ट नंबर सर्च केलं तर तिथं भलती मोठी लिस्ट आली, मग त्यातून तुमचा नंबर भेटला. अरे बाळा, मग मी सांगितलं ना तुला की हा माणसाचा डॉक्टर आहे, जनावरांचा डॉक्टर नाहीये. का मी काय? तू तिथं सर्च कर, जनावरांच्या डॉक्टरांचा नंबर पाहिजे असं सर्च कर गुगलला. नाही, मी काय तुमचं तोंड बघितलंय का? तुमची माझी ओळख आहे का? सांगा बरं तुम्हीच. हा, ओळख वगैरे नाहीये तर आता तू तसं सर्च कर, जनावरचा डॉक्टरचा नंबर पाहिजे. का मी तुमचा बांध रेटलाय का? अरे तू परत मला तिप्पटच बोलत चाललंय. तुला मी चांगल्या ह्याच्यावर येऊ का? आता डॉक्टरचं साईडला ठेवते आणि तुझ्या पद्धतीत तुला बोलते. मग माझ्या पद्धतीत बोलायला मी काय तुमचा बांध रेटला का एवढं सांगा मला, जास्त फाजूल बोलू नका. हे बघ भावा, तू काशी कर, तुझे ते बकरं आहे ना, त्या बकऱ्याला तिकडं त्या खटकाला विक नेऊन. काय त्या शेळ्या पण विक आणि ते बकरी पण विक.